मित्रांनो, अमित शहा यांनी नुकतंच म्हटलं होतं, आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही। हे विधान त्यांनी फक्त विरोधकांसाठी वापरलं नाही, तर त्यात मुख्य दोन नाव होतं, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासाठी म्हटलं होतं असं आता स्पष्ट दिसतंय। कारण सध्या एकनाथ शिंदेंच्या हालचाली आणि अजित पवारांच्या घडामोडी पाहता हा टोला अगदी जाणीवपूर्वक मारला गेला असावा असं आपल्याला वाटत आहे। भाजपने आता आपला खेळ टायमिंगनुसार खेळायला सुरुवात केली, हे मात्र तेवढं सत्य आहे। फडणवीसांचं महाराष्ट्रात राजकीय वजन आहे, पण अंतिम निर्णय मात्र अजूनही दिल्लीच्या हायकमांडचा असतो। म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते आणि फडणवीस उपमुख्यमंत्री। एकेकाळी फडणवीस म्हणत होते मला सरकार बाहेर राहायचं, पण आता तेच शब्द मात्र एकनाथ शिंदे म्हणताना दिसत आहे। त्यामुळे शिंदे यांच्या मनात नेमकं दडलंय काय असा सवाल उपस्थित होत आहे। पण सध्या शिंदेंचं राजकीय भविष्य सुप्रीम कोर्टावर अवलंबून आहे। दिनांक 12, 13 आणि 14 नोव्हेंबरच्या या 3 दिवसांच्या सुनावणीमध्ये ठरणार आहे की शिंदे गटाचं पुढं काय होणार। कदाचित त्यांना आपला वेगळा गट भाजपात विलीन करावा लागू शकतो, नाहीतर आपला नवा पक्ष काढावा लागू शकतो। हा निर्णय जर फिरला तर शिंदेंचं सगळं समीकरण बदलून जाणार। याच दरम्यान एकनाथ शिंदे म्हणतात, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांमध्ये मुंबई ठाण्यात 50-50च्या जागा वाटू, म्हणजे भाजप शिंदे गटांमध्ये 50%चा फॉर्म्युला ठरला आहे। तर तेच भाजप आता म्हणत आहे आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार। पुण्यात तर भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांनी सुद्धा स्वतंत्र लढवणार अशी चर्चा देखील रंगत आहे। म्हणजेच युतीत एकजूट नाही तर परस्परांमध्ये स्पर्धा लागलेली आपल्याला दिसत आहे। फडणवीसांनी तर काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, विरोधकांवर टीका करा पण आपल्या साथीदारांवर नाही। म्हणजे महायुतीतच मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे। पुण्यात धंगेकर विरुद्ध मोहोळ, रायगडमध्ये तटकरे विरुद्ध भरत गोगावले, तर नगरमध्ये अमोल मिटकरी विरुद्ध संग्राम जगताप अशी अंतर्गत भांडणं सुरू आहे। तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या घरातल्या बैठका सुरू आहे, तरी देखील मतभेद वाढलेलेच आहे। त्यावेळेस अजित पवार म्हणाले होते वय झालंय, आता अध्यक्षपद मला द्या। भाजपलाच हे जाणवलं आहे की आता या दोन्ही गटामध्ये म्हणजे शिंदे आणि पवार यांच्यात मतभेद सुरू झालेले आहे। शिंदेंच्या गटात उदय सामंतचं वेगळं गटबाजी वातावरण तयार झालं, तर अजित पवारांकडे सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचा वेगळा गट तयार झाला अशी चर्चा आहे। भाजप या दोन्ही पक्षांवर लक्ष ठेवून आहे। शिंदेंचे काही मंत्री भ्रष्ट असल्याचं दाखवून त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्लॅन बी सुरू आहे। तर अमित शहांचं आम्हाला कुबड्यांची गरज नाही हे वाक्य त्याचाच भाग आहे। सुप्रीम कोर्टात देखील दोन महत्त्वाचे प्रश्न आता आहे। पहिला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना पात्र कसं ठरवलं, आणि दुसरा, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं फक्त बहुमतावर पक्षाचा ताबा देता येत नाही, तरी सुद्धा निवडणूक आयोगाने शिंदेंकडे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि पक्षचिन्ह का दिलं असा सवाल आता तयार होत आहे। या दोन्ही निर्णयांपैकी एक जरी निर्णय फिरला तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण होईल, तर एकनाथ शिंदेंपुढे मोठं प्रश्नचिन्ह। शरद पवार मात्र शांत दिसत आहे, तरी देखील अजित पवार आणि त्यांचे संबंध आता थोडे सुधारलेले दिसतात। पण उद्धव ठाकरे अजूनही या खेळामध्ये एकटेच उभे आहे आणि पूर्णतः सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे। मित्रांनो, या सगळ्या प्रश्नामुळे सुप्रीम कोर्टाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या सुनावणीनंतर महाराष्ट्राचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार हे तेवढं सत्य। तुम्हाला या सगळ्या घडामोडींवर काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।